हॅलो गाईस, कसे आहात सर्व? मी परितोष सर आणि स्वागत आहे तुमचं इप्सित अकॅडमी मध्ये. मित्रांनो, आपण लास्ट सेशनला जो काही टॉपिक कव्हर केला होता तो होता लेसन नंबर 2 आणि त्यामधले आपण असे टॉपिक कव्हर केले होते की जे या वर्षी सिलेबस मध्ये नाहीये, म्हणजे सिलेबस मध्ये आहेत पण तुम्हाला एक्झामला येणार नाहीये, पण पुढच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत म्हणून आपण त्यांचा एक क्विक रिव्ह्यू घेतला होता. सो या लेसन मध्ये आता पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. तो टॉपिक आपण आता घेणार आहोत. हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे आणि याच्याशी रिलेटेड एक खूप इम्पॉर्टंट ऑडिओ क्लिप मी तुम्हाला सेंड केली आहे ग्रुपवरती. आय होप तुम्ही ती बघितली असेल. ठीक आहे ना? तर आपण आज बघणार आहोत 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम गिवन बाय R.H. विटेकर. काही लोकांना विटेकर म्हणतात, काही लोक विटाकर म्हणतात, फरक पडत नाही. स्पेलिंग नीट लिहा, प्रोनाउन्सिएशन ठीक आहे, चलतंय. ओके, सो आता आपण बघणार आहोत 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम गिवन बाय R.H. विटेकर. तर सर्वांनी या पेज नंबर 10 वरती. मी मुद्दाम तुम्हाला अशा पद्धतीने शिकवतोय कारण मी जे बोलतोय ते तुमच्याशी सिंक झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. मी शिकवताना नेहमी पेन्सिल हातात ठेवायची आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगत चालतो, जे जे महत्त्वाचे शब्द असतात तिथे लगेचच त्याचा अर्थ लिहून ठेवायचा. ज्या काही मी एक्स्ट्रा गोष्टी सांगतो ते तिथे बाजूला जे काही जागा असतात, ही ब्लँक बरेच स्पेस आहे तिकडे तसं लिहून ठेवायचं. लक्षात येते? तुमचं बुक, तुमचं हे टेक्स्ट बुक हे तुमच्या सर्वात भारी नोट्स बनतात, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके, सो चलो लेट्स स्टार्ट विथ द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम. आणि आपण आता बघणार आहोत फर्स्ट किंगडम मोनेरा. जसं मी इंट्रोडक्टरी लेसन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मोनेरा म्हणजे कोण, तर युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक हे जे दोन सेलचे प्रकार असतात. म्हणजे बघा, सेलच्या वेळेस आपण बघितलं होतं प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस, यू म्हणजे ट्रू, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. म्हणजे प्रिमिटिव्ह म्हणजे यांना आपण अनडेव्हलप सेल म्हणतो. अनडेव्हलप का, तर फक्त बाहेरून एक सेल मेम्ब्रेन मध्ये जो आपला म्हणजे म्हणतो ना आपण सायटोप्लाझम लिक्विड भरलेलं आणि त्याच्यामध्ये जो असतो तो फक्त DNA. त्याच्यामध्ये बाकीचे सेल ऑर्गॅनल, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस ॲब्सेंट असतात. आणि युकॅरियोटिकला आपण डेव्हलप सेल का म्हणतो, कारण त्यांच्यामध्ये बाजूची बाहेरची मेम्ब्रेन मध्ये भरलेलं लिक्विड, सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये वेगवेगळे सेल ऑर्गॅनल, DNA हा न्यूक्लियसच्या मध्ये. सो तिथे मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनल प्रेझेंट असतात म्हणून आपण त्याला युकॅरियोटिक म्हणतो. त्या अँगलने विचार करता किंगडम मोनेरा म्हणजे युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. प्रो आधीचे, समजते? चला आपण रीड करूया काय ते. So kingdom Monera, it contains unicellular organism with prokaryotic cellular organization. Monera includes unicellular prokaryotic organism. Underline करा, unicellular prokaryotic organisms. They are omnipresent. ओमनी म्हणजे काय रे? तुम्ही म्हणाल सर तिने का मारुती ओमनी व्हॅन असते, व्हॅन. हो, तिचं नाव ओमनी आहे, पण ओमनीचा अर्थ असतो एव्हरीथिंग, एव्हरीवेअर. ओमनी ह्या गाडीचा यूजही हा कशासाठी करतात? माणसं भरून न्या, सामान भरून न्या, वस्तू भरून न्या. जुन्या पिक्चरमध्ये हिरोईनला किडनॅप करा. सो ओमनी मल्टिपल पर्पजसाठी किंवा एव्हरीथिंग, इट इज यूज फॉर एव्हरीथिंग म्हणून त्याला ओमनी असं नाव आहे. आणि सायन्समध्ये सुद्धा किंवा हा इंग्लिश शब्द आहे, ओमनीचा अर्थ असतो एव्हरीथिंग. सो हे जे किंगडम मोनेरन्स आहेत ना, हे दे आर ओमनी प्रेझेंट, म्हणजे ते सगळीकडे प्रेझेंट असतात. याचं पहिलं मी म्हणजे माझी एक वेगळी स्टाईल आहे. माझं म्हणणं असतं जेव्हा तुम्ही किंगडम किंवा एखादा क्लास कशाचाही स्टडी करता तेव्हा त्याचे एक्झाम्पल पहिले लक्षात ठेवायचं, मग तुम्हाला त्याचे कॅरेक्टर बरोबर क्लिक होतात. सो जेव्हा व्हेन आय से किंगडम मोनेरा, त्याचं एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया, ऑल बॅक्टेरिया. त्यामुळे समजून घ्यायचं ते सगळीकडेच आहे. आता या आपल्या बोटांवरती सुद्धा आहे की नाही, एव्हरीवेअर ओमनी प्रेझेंट. फाईन, मिनिंग लगेच लिहून घेत चला तिथे, मी नंतर बुक्स चेक करणार आहे बरं का. ओके, पुढे बघा. दे आर फाउंड इन ऑल टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय द अदर लिव्हिंग बिंग्स. त्यांचं असं म्हणणं आहे की हे वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये सापडतात. अशाही काही एन्व्हायरमेंट आहेत की तिथे इतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहत नाही, तिथे हे मोनेरन्स राहतात. समजतंय का? ओके, सो फ्यू आर फोटो ऑटोट्रॉप्स और केमो ऑटोट्रॉप्स बट मेजॉरिटी आर हेटेरोट्रॉपिक इन नेचर. सो त्यांच्यामध्ये काही असतात ते ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात. काही जणांच्या मनात पटकन असं येतं बरं का, ऑटोट्रॉप म्हटलं की नंतर प्लांट. ऑटो म्हणजे सेल्फ, ऑटोट्रॉपिक म्हणजे प्लांट नाही. ऑटो म्हणजे सेल्फ, जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात. मग त्याच्यात दोन प्रकार दिलेले आहेत त्यांनी, फोटो ऑटोट्रॉप्स आणि केमो ऑटोट्रॉप्स. फोटो ऑटोट्रॉप्स, फोटॉन म्हणजे लाईट, जे ऑर्गॅनिझम लाईटच्या मदतीने स्वतःचं फूड स्वतः बनवतात त्यांच्या स्वतःच्या बॉडीमध्ये, त्यांना फोटो ऑटोट्रॉप्स म्हणतात. आणि जे केमिकल्सच्या, वेगवेगळ्या केमिकलच्या मॉलिक्युल्सच्या मदतीने स्वतःचं फूड वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्सने बनवतात, त्यांना केमो ऑटोट्रॉप्स म्हणतात. सो यांच्यामध्ये दोन प्रकारे ऑटोट्रॉप असतात, ते फोटो ऑटोट्रॉप्स आणि केमो ऑटोट्रॉप्स आहेत. आणि दुसरे आहेत ते टिपिकली हेटेरोट्रॉपिक आहे, म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः बनवत नाही, ते दुसऱ्यांवरती डिपेंड असतात. कळलं व्हॉट आय एम सेइंग? ओके, बघा
these organisms do not have well defined nucleus. DNA exists as a simple double stranded circular single chromosome called as nucleoid. अंडरलाईन करा न्यूक्लिओइडला. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना, यांना वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नसतो, सेल ऑर्गॅनल्स नसतात, तर यांचा DNA कसा असतो, तर तो असा डबल स्ट्रँडेड. आता डबल स्ट्रँडेड तुम्हाला माहिती आहे डीएनएचं बेसिक स्ट्रक्चर कसं होतं, त्याला त्या दोन अशा लॅडर, म्हणजे आपली सापशिडीमधली शिडी कशी असते तशासारखं डीएनएचं स्ट्रक्चर हे तुम्हाला 9th 10th पण होतं, बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे. आणि हां ओके, बरं झालं मला आठवलं, मी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला सेंड करणार आहे पुन्हा ग्रुपवरती, त्या नीट ऐका. त्यामध्ये मी तुम्हाला जरा बेसिक्स विषय दिलेले आहे, डीएनएचं स्ट्रक्चर काय असतं जे आपल्या बायोसाठी लागतं ते मी तुम्हाला सेंड करेल, आधी केलेले पुन्हा करेल, ते एकदा सगळ्यांनी नीट ऐका, म्हणजे तुमच्या आधी बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. ओके, आता बघा त्यांचा जो डीएनए असतो ना तो असं सर्क्युलर असतो. फक्त मी नाही का सांगितलं होतं सायटोप्लाझम असं भरलेलं पाणी, आणि त्याच्यामध्ये तो डीएनए असा सर्क्युलर डीएनए असाच फिरतो इकडे तिकडे इकडे, त्याला असं काही न्यूक्लियस बिक्लियस काही नाही बघा. ओके फाईन. नंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांचा जो डीएनए असतो ना तो असा सर्क्युलर वगैरे, त्याला न्यूक्लिओइड म्हणतात, कारण त्यांच्यात न्यूक्लियस नाही ना, मग त्या डीएनएलाच न्यूक्लिओइड असं नाव दिलेलं आहे. पुढे पहा, स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्युल्स ऑफ डीएनए ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट कॉल्ड ॲज प्लाझमिड्स आर ऑफन प्रेझेंट. मेन त्यांचा जो डीएनए असतो ना तो सोडून त्यांच्यामध्ये असं छोटूसा गोल गोल असं एक सर्क्युलरच असतात मोस्टली, असे छोटे गोल डीएनएच असतात, पण ते मेन डीएनए सोडून दुसरे सब डीएनए असतात छोटे मॉलिक्युल गोल गोल, त्यांना प्लाझमिड म्हणायचं. त्या प्लाझमिडला बॉक्स करत त्याच्या बाजूला लिहून ठेवा, इट इज युज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग अँड ॲडव्हान्स रिसर्च इन बायोटेक्नॉलॉजी. सो जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये किंवा बायोटेक्नॉलॉजीच्या ॲडव्हान्स ज्या काही रिसर्च आहे त्याच्यामध्ये हा प्लाझमिडचा यूज करता येतो. मी तुम्हाला सांगेल नंतर याचं एक्झाम्पल. ओके, हे लक्षात ठेवा तुर्तास. पुढे बघा, सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन ऑल्सो कॉल्ड ॲज म्युरिन विच इज अ पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड. शुगर म्हणजे कार्बोहायड्रेट, अमायनो ॲसिड म्हणजे अमायनो ॲसिड आपल्याला माहितीच आहे. सो नायट्रोजन ग्रुप्स. तर यांचे जे काही सेल मेम्ब्रेन जे असते ना बाहेरचे, म्हणजे त्याच्यावरती एक एक्स्ट्रा सेल वॉल पण असते. म्हणजे आपल्याला काय माहिती होतं बघा, आपण जेव्हा बघायचो तर आपण काय म्हणायचो बघा, ॲनिमल सेल आणि प्लांट सेल याचं डिस्टिंग्विश बिटवीन करताना आपण काय म्हणायचो की ॲनिमल सेलला फक्त सेल मेम्ब्रेन असते, पण प्लांट सेलला सेल मेम्ब्रेन प्लस सेल वॉल असते. तसे हे किंगडम मोनेरावाले जे आहेत ना, जसे सगळे बॅक्टेरिया, तर यांना सेल मेम्ब्रेनच्या जोडीला सेल वॉल पण असते, आणि ती सेल वॉल कुठल्या तरी ग्लुकोज, म्हणजे आपण ग्लुकोज नाही म्हणणार मी, कार्बोहायड्रेट नाही, सॉरी, कार्बोहायड्रेट्स आणि अमायनो ॲसिडची वगैरे बनलेली असते. त्याला थोडक्यात पेप्टिडोग्लायकेन असं कंबाईन नाव आहे, आणि त्याला म्युरिन असं पण म्हटलं जातं. ओके, पुढे बघा, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर ॲब्सेंट. जे जनरली सेलमध्ये ऑर्गॅनल्स असतात ते यांच्यामध्ये प्रेझेंट राहत नाही, ॲब्सेंट असतात. यांच्यात ऑर्गॅनल्स ॲब्सेंटच असतात, डोक्यात ठेवा. सो रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज 70s दॅन युकॅरियोटिक सेल्स. यांच्यामध्ये जे काही रायबोझोम्स असतात, आता रायबोझोम्स म्हणजे काय, ते असे छोटे छोटे पॉईंट्स असतात किंवा छोटे छोटे असे आपण म्हणू मॉलिक्युल्स असतात ज्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस होतं. लक्षात घ्या, 10th स्टँडर्डच्या सायन्स 2च्या पहिल्याच याच्यामध्ये आपण जे काही ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्सलेशन वगैरे बघितलं होतं त्या ठिकाणी हा रायबोझोम शब्द होता. आणि रायबोझोम कुठे असतो रे, शांतपणे बघा, सेल ऑर्गॅनल्स असतात ना वेगवेगळे, सेल ऑर्गॅनल्स असतात वेगवेगळे, त्यामध्ये एक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतो माहिती का, तो न्यूक्लियसला अटॅच असतो. त्याचे 2 प्रकार असतात, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि त्या रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला रफनेस काय येतो तर त्याच्यावरती बारीक बारीक कण असतात, त्यांना रायबोझोम्स म्हणतात. रायबोझोमला बॉक्स करा आणि त्याला बाजूला त्याचा मिनिंग लिहून घ्या. रायबोझोम्स आर द साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. दीज आर द साईट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. यांच्यावरती प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते जी 10th स्टँडर्डच्या सायन्स 2च्या फर्स्ट पेजवर तुम्ही शिकले होते. येते लक्षात? ओके, पुढे बघा. त्यांच्यामध्ये रायबोझोम्स हे छोटे असतात आणि त्यांची साईज युकॅरियोटिक सेलपेक्षा कमी असते, कारण युकॅरियोटिक सेल ऑब्व्हियसली कॉम्प्लेक्स आहे, त्यांच्यातले फंक्शन्स त्यांच्यातल्या रिॲक्शन जरा जास्त चालतात, याच्यात त्या मानाने कमी आहे असं. द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज अ सेक्शुअल और विथ द हेल्प ऑफ बायनरी फ्युजन और बडिंग. आय होप तुम्हाला माहिती हे पण होतं तुम्हाला रिप्रोडक्शनमध्ये. बायनरी फ्युजन म्हणजे काय, एक सेल असतो त्याचे असे 2 सेल तयार होऊन जातात. येते का लक्षात? तुम्हाला एक डायग्राम होती बायनरी फ्युजनची, ती अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम वगैरेची. म्हणजे काहींमध्ये डायरेक्ट होतं, काहींमध्ये ते व्हर्टिकल होतं, काहींमध्ये हॉरिझॉन्टल होतं, त्याच्यासारखं बायनरी फ्युजन. आणि बडिंग माहिती आहे ना, ते हायड्रामध्ये किंवा ईस्टमध्ये आपण बघितलं होतं बडिंग, असं सेलच्या बाहेर एक छोटंसं बर्ड येतं आणि मग त्याच्यामध्ये ते आपण बघितलं होतं कशा पद्धतीने सेपरेट सेल तयार होतो. सो अशा पद्धतीने यांच्यात रिप्रोडक्शन होऊ शकतं. मॉर्फोलॉजिकली बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इंटू, ओके थांबा सॉरी एक वाक्य राहिलं.
व्हेरी रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय कॉन्ज्युगेशन मेथड. त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होऊ शकतं, 2 सेल कॉन्ज्युगेट होतात, परंतु त्याच्यामध्ये असं मेल अँड फिमेल डिस्क्रिमिनेशन नसतं. सो इट इज व्हेरी रेअर. पण झालं तरी कॉन्ज्युगेशन मेथड, कॉन्ज्युगेशन म्हणजेच एकमेकांना अटॅच होतात ते आणि मग त्याच्यानंतर रिप्रोडक्शन प्रोसेस होऊ शकते. सो मॉर्फोलॉजिकली बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इन टू 4 ग्रुप्स. बॅक्टेरियाचे 4 ग्रुप्स पडतात मॉर्फोलॉजिकली किंवा त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार. तर इथे कुठेतरी होतं तुम्हाला फोटो, मग ठीक आहे, तो जेव्हा येईल तेव्हा मी सांगेन तुम्हाला. तर हे जे बॅक्टेरिया असतात, अरे हे काय खालीच आहे, सॉरी 2.3 डायग्राम बघा जरा सगळ्यांनी. 2.3 डायग्राम, ठीक आहे, मी इथे स्क्रीनवरती पण लावली बघा तुम्ही. तर काय दिसतंय तुम्हाला मॉर्फोलॉजिकली. मॉर्फोलॉजी म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर. बॅक्टेरिया 4 प्रकारचे असतात. ओके, द स्पेरिकल त्याला म्हणायचं कोकस, जो गोल असतो ना स्पेरिकल त्याला म्हणायचं असतो कोकस. त्यानंतर द रॉड शेप इज बॅसिलस, जो रॉड शेप असतो हे बघा रॉड असा याच्यासारखा, त्याला काय म्हणायचं बॅसिलस. देन कॉमा शेप किंवा किडनी शेप त्याला म्हणायचं विब्रिओ, ते बघा खाली त्या 2.3 मध्ये फोटो दिलेला आहे. आणि स्पायरल शेप असतो, अशी रिबिन कशी असते स्पायरल त्याच्यासारखं असतं, त्याला स्पेरुलम असं म्हटलं जातं. सो साधारणतः त्या बॅक्टेरियाचे जे काही सायझेस असतात किंवा त्यांचे जे आकार असतात त्याच्यानुसार त्याला हे कोकस किंवा विब्रिओ म्हणजे कॉमा शेप, बॅसिलस म्हणजे रॉड शेप आणि स्पायरल शेप बॅक्टेरिया काइंड ऑफ असे ते त्यांना नावं दिलेले आहेत. ओके, पुढे बघा. ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज आर्कीबॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. इव्होल्युशननुसार यांची आर्कीबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कसं बघूयात आपण. आर्कीबॅक्टेरिया बघा पहिले. दीज आर डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर्स. सो दुसरं बॅक्टेरिया आणि आर्कीबॅक्टेरिया, बरं याला आर्कीबॅक्टेरिया म्हणायचं, काही टीचर्स आर्ची बॅक्टेरिया म्हणतात. आर्ची आपली परशावाली आर्ची सैराटमधली, ठीक आहे, याला आर्ची नाही म्हणायचं, याला आर्की म्हणायचं. समजलं? जसं आपण केमिस्ट्रीला कसं केमिस्ट्री नाही म्हणत, केमिस्ट्री CH म्हणजे क असं उच्चार होतो, तसं इथे पण आर्ची नाही म्हणायचं, आर्की क उच्चार करायचा, आर्की बॅक्टेरिया. गॉट इट? सो दीज आर डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर्स. These bacteria are mostly found in the extreme environments. सो हे जे बॅक्टेरिया आहेत ना यांच्यात त्यांना जरासं डिफरंट टाईपचं सेल्युलर फीचर आणि हे एकदम असे पराकोटी म्हणजे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट की जिथे शक्यतो अदर ऑर्गॅनिझम दिसत नाही अशा ठिकाणी हे बॅक्टेरिया तुम्हाला आलेले दिसतात, म्हणजे तिथे त्यांची ग्रोथ होते. बघा बरं का कुठे कुठे. सो द बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन द एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट, हेन्स टर्म्ड ॲज एक्स्ट्रीमोफाइल्स. एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणजे एकदम टोकाच्या एन्व्हायरमेंटमध्ये, अतिशय क्रिटिकल एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा हे बॅक्टेरिया येऊ शकतात, त्यांची ग्रोथ होते, म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणतात. They are found in the variety of places from the volcanic craters to salty lakes and hot springs. Can you imagine? ज्वालामुखीचा उद्रेक होतो ना त्या ठिकाणी सुद्धा हे बॅक्टेरिया तुम्हाला सापडतात. आणि त्यानंतर पुढचं तर त्यांनी बघा काय दिलेलं आहे, सॉल्टी लेक्स म्हणजे जे काही मिठाचे म्हणजे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे ज्याचं पाणी खारं असतं त्या ठिकाणीही पण हे सापडतात. हॉट स्प्रिंग ते बघा गरम पाण्याचे कुंड असतात बऱ्याच ठिकाणी, तुम्हाला माहिती आहे आपल्या हिमाचल प्रदेश वगैरे किंवा महाराष्ट्रात काय काय ठिकाणी तिथे डायरेक्ट उकळतं पाणी असतं, त्या सुद्धा कुंडांमध्ये हॉट स्प्रिंग्समध्ये तुम्हाला हे बॅक्टेरिया सापडतात. म्हणजे नॉर्मली इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिथे ग्रो होऊ शकत नाही, तिथे एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये हे ग्रो होतात, म्हणून यांना एक्स्ट्रीमोफाइल्स असं नाव त्यांनी दिलेलं होतं. ओके फाईन, पुढे बघा. Their ability to withstand such hostile environment speaks of their capacity to survive in very severe conditions. सो अशा एकदम अवघड बिकट परिस्थितीमध्ये हे सर्व्हाइव्ह करू शकतात. हे जे आपण बघितलं ना एक्झाम्पल, याच्यावरून आपल्याला त्यांची कॅपेबिलिटी लक्षात येते, है की नाही. बॅक्टेरिया दॅट कॅन विथस्टँड हाय सॅलिनिटी आर कॉल्ड ॲज हॅलोफाइल्स. अंडरलाईन करा, त्याला मिनिंग लक्षात ठेवा. जे खूप जास्त सलायनिटी असणाऱ्या म्हणजे सॉल्टी प्लेसेसमध्ये ग्रो होतात त्यांना हॅलोफाइल्स असं म्हणतात. पुढे त्यांनी दिलेलं आहे, व्हाईल दोज दॅट विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर आर नोन ॲज थर्मोफाइल्स. जे खूप जास्त टेम्परेचर जसं त्या व्होल्कॅनिक इरप्शनच्या क्रेट्समध्ये किंवा तुम्ही बघितलं हॉट स्प्रिंगच्या इकडे त्यांची ग्रोथ होते, त्यांना काय म्हणायचं, थर्मोफाइल्स. अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल इज ऑफ मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया फाउंड इन द गट ऑफ रुमिनंट्स. रुमिनंट्स म्हणजे बॉक्स करा बाजूला मिनिंग लिहून घ्या,
चरणारे प्राणी, हे जे गाई गुरं असतात ना, जे चरतात, त्यांना रुमिनंट्स म्हणतात. ते काय दिलेलं त्यांनी, काउज अँड बफेलोज. तर आता त्याचं एक एक्झाम्पल त्यांनी दिलं, व्हेरी कॉमन एक्झाम्पल म्हणजे मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. हा मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया त्याच्या नावावरच लक्षात येते, हा ते बायोगॅस किंवा गोबर गॅस जे बोलतो आपण, बायोगॅस प्रोडक्शनमध्ये त्याचा रोल आहे. आणि तो असतो कॅटल्सच्या इंटेस्टाईनमध्ये, स्टमकमध्ये. समजते? तर त्यांनी तेच म्हटलंय, त्यांच्या गटमध्ये तो मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतो. दिस बॅक्टेरिया हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट. सो हा जो मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतो तो खूप ॲडव्हान्स कंडिशनमध्ये राहण्याची त्याची कॅपेबिलिटी, आणि तो बायोगॅस प्लांटमध्ये बायोगॅस बनवण्यासाठी यूज होतो, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. ओके, लक्षात येते? फाईन. तर हे होते आर्की बॅक्टेरिया. आता आपण बघणार आहोत यू बॅक्टेरिया. सो सुपरफिशियली आपल्या लक्षात काय येते, आर्की बॅक्टेरिया म्हणजे कोण, की ते यू बॅक्टेरिया म्हणजे जनरल बॅक्टेरिया आपले. आर्की बॅक्टेरिया म्हणजे त्यांच्यात जरा जास्त कॅपॅसिटी, त्यांच्या सेलमध्ये कुठल्याही एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्ये टफ फाईट करण्याची कॅपॅसिटी आहे. ओके. सो आता यू बॅक्टेरिया बघा, दीज आर कॉमनली रेफर्ड टू ॲज ट्रू बॅक्टेरिया. यांना ट्रू बॅक्टेरिया म्हणून ओळखलं जातं. दे हॅव सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकेन. दे आर फाउंड ॲज ऑटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. त्यांची जी सेल वॉल असते ना, सेल वॉल, त्याच्यात पेप्टिडोग्लायकेन असतं. ते आपण जनरल इंट्रोडक्शनमध्ये बघितलं, सेम तसंच आहे. त्यांच्यातले काही ऑटोट्रॉप्स नसू शकतात, काही हेटेरोट्रॉप्स नसू शकतात. ऑटो म्हणजे ते स्वतःच फूड स्वतः बनवतात, हेटेरोट्रॉप्स म्हणजे ते दुसऱ्यांवरती डिपेंडंट असतात. द ऑटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक क्लोरोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया अँड क्रोमॅटियम, ऑर केमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया. ऑटोट्रॉप परत दोन प्रकारचे असतात. ते नाही का, फोटो ऑटोट्रॉप म्हणजे ते फोटोसिंथेसिस करतात, लाईटच्या मदतीने स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, त्यांना म्हणायचं फोटो ऑटोट्रॉप्स. त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे क्लोरोबियम किंवा क्रोमॅटियम. क्लोरोबियमला म्हणतात ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. आणि दुसरं आहे केमो ऑटोट्रॉप किंवा केमोसिंथेटिक बॅक्टेरिया म्हणजे सल्फर बॅक्टेरिया. सो हे त्यांचे नाव आहेत की जे फोटो लाईटच्या मदतीने आणि दुसरे काही केमिकलच्या मदतीने त्यांचं फूड स्वतः तयार करतात. हे त्यांचे एक्झाम्पल आहे. ओके, फाईन. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, दीज आर मोस्टली मल्टी सेल्युलर फिलामेंटस फॉर्म्स लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. सो हे कोण असतात रे, हे मोस्टली मल्टी सेल्युलर असतात. फिलामेंटस म्हणजे असे ते लांब लांब त्यांचे थ्रेड्स असतात असे, आणि ते फ्रेश वॉटरमध्ये राहतात. फ्रेश वॉटर म्हणजे ताजं पाणी नाही, फ्रेश वॉटर. आणि आता हे बघा, हे लक्षात घ्या, बायोमध्ये हे शब्द वापरले जातात किंवा जॉग्रफी पण वापरले जातात. फ्रेश वॉटर म्हणजे जे काय, जे आपण पिऊ शकतो, म्हणजे जसं की नदी, तलाव, विहीर यांचं पाणी. आणि मरीन म्हणजे सॉल्टी वॉटर किंवा सलाईन वॉटर, की जे समुद्राचं असतं खारं पाणी. सो हे फ्रेश वॉटरमध्ये आपल्याला जास्त करून दिसतं, असं त्यांचं म्हणणं आहे. द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलॅजिनस शीथ. म्युसिलेज एक कवर असतं, शीथचा अर्थ असतो कवर. सो अगेन ते वेगवेगळ्या मॉलिक्युल्सचं बनलेलं असतं, मोस्टली पुन्हा कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स वगैरेचं. तर त्याच्याने ते कव्हर केलेलं असतं त्यांच्या बॉडीला, त्याला म्युसिलॅजिनस शीथ म्हणतात. द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरिओटिक. टिपिकल प्रोकॅरिओटिक म्हणजे काय रे, DNA जो फ्रीली सस्पेंडेड असतो, आपण त्याला न्यूक्लिओइड म्हणतो ना, त्याचा न्यूक्लियस नसतो त्याच्यामध्ये, तो फ्रीली सस्पेंडेड असतो सायटोप्लाझममध्ये, तसं. देन CHL आणि CHLP म्हणजे काय, तर हे क्लोरोफिलचे प्रकार आहेत, समजून घ्या. क्लोरोफिल जो प्लांटच्या लीफमध्ये असतो, ज्याच्याने ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात किंवा फोटोसिंथेसिस होतं, तोच क्लोरोफिल यांच्यामध्ये पण प्रेझेंट आहे. बघा, क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, कॅराटीन्स अँड झॅन्थोथिल्स are the photosynthetic pigments. Filaments show heterocyst which helps in nitrogen fixation. आता मी काय सांगतो थोडं समजून घ्या. त्यांचं म्हणणे क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, कॅराटीन्स आणि झॅन्थोफिल्स. आता हे झॅन्थोफिल्स असतं, ते झॅन्थोथिल्स नसतं, मला वाटतं स्पेलिंग मिस्टेक आहे, काहींच्या बुकमध्ये असेल मे बी. झॅन्थोफिल असतं ते. याचा अर्थ काय, हे पिगमेंट्स आहे. पिगमेंट्स म्हणजे हे असे मॉलिक्युल्स आहे ना, दे हॅव ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब लाईट एनर्जी. मग ते लाईटला ॲब्सॉर्ब करतात आणि त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करतात. सो मे बी हे जे बॅक्टेरिया यांच्यामध्ये पण ते मॉलिक्युल्स आहेत जे लाईटला ॲब्सॉर्ब करतात आणि पुढे त्यांच्या तशा केमिकल रिॲक्शन होत असतात. ओके. आणि पुढे त्यांनी म्हटले की यांचे जे फिलामेंट्स आहेत तर यांच्यामध्ये हेटेरोसिस्ट म्हणजे असे की स्पेशल स्ट्रक्चर असतात की जे नायट्रोजन फिक्सेशनमध्ये ज्यांचा रोल आहे. आता तुम्हाला माहिती असेल नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे कोणती प्रोसेस रे, हे जे सॉईलमधले बॅक्टेरिया असतात. परत मी एकदा सांगतोय, तुम्हाला होतं 9th-10thला, एन्व्हायरमेंटमध्ये 100% जर आपण ॲटमॉस्फिअर पकडलं, त्यामध्ये 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे आणि 1% अदर गॅसेस आहेत. परंतु हा जो नायट्रोजन असतो तो आपल्या नॉर्मल सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी लागतो. आपल्या DNA तो एक अनसेपरेबल पार्ट आहे, परंतु तो आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही किती पण असं श्वास घ्यायचा प्रयत्न केला बळजबरी नायट्रोजन ओढण्याचा, तुम्हाला तो बॉडीत जात नाही. मग काय होतं,
हे जे काही सॉईल बॅक्टेरिया असतात, जसं त्यांनी एक्झाम्पल दिलेलेच आहेत, हे सॉईल बॅक्टेरिया त्या नायट्रोजनला ॲब्सॉर्ब करतात, त्याचं कन्व्हर्जन सोल्युबल फॉर्म्समध्ये करतात. नायट्रेट्स आणि नायट्राइट्स या दोन फॉर्ममध्ये करतात. हे दोन्ही फॉर्म वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात, मग ते प्लांट ते ॲब्सॉर्ब करतो आणि जेव्हा आपण प्लांटला खातो तेव्हा तो मग आपल्यात जातो. सो ते कन्व्हर्जन करतात ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं सोल्युबल फॉर्म्समध्ये आणि मग त्याचं ते कन्झ्युम करतात आणि मग ते आपल्यापर्यंत येतो, ज्याला म्हणायचं नायट्रोजन फिक्सेशन. ओके, तर हे त्याच्यामध्ये यांचा रोल प्ले करतात. हो, ऑब्व्हियसली दे आर सॉईल बॅक्टेरिया ना, मग ते बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरिया हे युजफुल पण असतात. तुम्हाला चॅप्टरच होतात युजफुल आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, आठवतं का तुम्हाला? हां, ओके. पुढे पहा, हेटरोट्रॉप्स आर द मोस्ट अबंडंट. हेटरोट्रॉप हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, ते खूप जास्त प्रमाणात आहे. मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर्स अँड नोन फॉर ब्रेकिंग डाऊन लार्ज मॉलिक्युल्स इन सिम्पल मॉलिक्युल ऑर मिनरल्स. हे खूप महत्त्वाचा रोल आहे बॅक्टेरियाचा. आपण बघा फूड चेन आणि फूड वेब जेव्हा स्टडी केलेला, आपण काय बघितलं होतं की प्लांट्स म्हणजे प्रोड्युसर, मग त्याच्यानंतर बाकीचे सगळे कन्झ्युमर, मग प्लांटची डेथ झाली, सगळ्या कन्झ्युमरची डेथ झाली, मग ते शेवटी सॉईलमध्ये मिक्स होऊन जातात. कसके मिक्स होऊन जातात? तर हे बॅक्टेरिया असतात. ह्या बॅक्टेरियाच्या मदतीने ते डिकम्पोजिशन करतात बॅक्टेरिया, आणि डिकम्पोजिशनचा अर्थच तो असतो की लार्ज मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन करून त्यांना सिम्पलर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं, आणि हे काम बॅक्टेरिया करतात. येतं लक्षात? ओके, पुढे बघा, दे कॅन बी अनएरोब्स helping in curdling of milks, that is lactobacilli, fixation of nitrogen, azotobacter, antibiotic production, streptomyces, composting and degrading oil. But the story doesn't end here. Some of them are pathogenic, that is causing disease, that is typhoid, cholera, tuberculosis and tetanus. So त्यांनी काय म्हटलं, यांच्यातले काही युजफुल पण असतात, जसं त्यांनी स्वतःहून उदाहरणं दिलेत. बघा कोण कोण असतात ते, तर ते अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक म्हणजे तुम्हाला माहिती ना, परत बघा, एरोबिक आणि एनएरोबिक दोन शब्द आहे. एरोबिक प्रोसेसेस म्हणजे अशा प्रोसेस दॅट इन्व्हॉल्व्स ऑक्सिजन. अनएरोबिक म्हणजे इट डज नॉट इन्व्हॉल्व ऑक्सिजन. म्हणजे अनएरोबिकमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतो, एरोबिकमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो. सो अनएरोबिक असतात ते. आणि एक्झाम्पल त्यांनी दिलेलंच आहे, जसं कर्डलिंग ऑफ मिल्क, फर्मेंटेशनच्या सगळ्या प्रोसेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं दुधाचं दही होतं किंवा इतरही फर्मेंटेशनच्या प्रोसेस, त्याच्यात तुम्हाला यांचा रोल बघायला मिळतो. ओके, पुढचं त्यांनी म्हटलेलं आहे फिक्सिंग ऑफ नायट्रोजन, जसं अझोटोबॅक्टर. मी एवढं तुम्हाला सांगितलं की हे सॉईल बॅक्टेरिया असतात अझोटोबॅक्टर, आणि त्याचं नायट्रोजन फिक्सेशनमध्ये रोल आहे. ओके, पुढे बघा, अँटीबायोटिक प्रोडक्शन हे होतं तुम्हाला आधी सगळं, बरोबर की नाही? अँटीबायोटिक प्रोडक्शन आठवतं का, पेनिसिलिन वगैरे वगैरे, तर त्याच्यामध्ये पण यांचा रोल आहे, स्ट्रेप्टोमायसिस स्पेसिस वगैरेचा. कंपोस्ट खत, जे खत नाही का खड्डा खणून त्याच्यामध्ये जे डिग्रेडेबल मटेरियल असतं, ऑर्गॅनिक मटेरियल टाकतात, तर ते बॅक्टेरियाच्या मदतीने ते त्याचं डिग्रेडेशन, डिकम्पोजिशन होतं आणि खत तयार होतं, त्याच्यामध्ये यांचा रोल आहे चांगला. आणि ऑइल डिग्रेडेशनसाठी पण ते नाही का, ते ऑइल स्पिल्सवरती ते बॅक्टेरिया सोडतात, ते सगळे ॲब्सॉर्ब करून घेतात, समजतंय? सो हे त्यांचे युजफुल रोल आहेत, पण काही हार्मफुल सुद्धा आहेत. कसे? तर त्यांनी म्हटले ते मोस्टली पॅथोजन आहे. तर पॅथोजनचा अर्थ बॉक्स करा, बाजूला लिहून घ्या. डिसीज कॉझिंग एजंट. कुठल्याही अशा ऑर्गॅनिझम्समध्ये जर आपण आजारी पडत असू त्याला आपण याचं पॅथोजन, डिसीज कॉझिंग एजंट, समजते? तर त्याच्यात काय होतं, टायफॉइड आहे, कॉलरा आहे, ट्युबरक्युलोसिस आहे किंवा टिटॅनस आहे, ह्या सगळ्या गोष्टी, हे वेगवेगळे आजार हे बॅक्टेरियामुळे आपल्याला होतात. स्टँडर्ड 9th आणि 10th मध्ये तुम्हाला याच्याशी रिलेटेड चार्ट आणि इन्फो ऑलरेडी होती, त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे. ओके, सो हे जे सगळे आहेत ना, हे सगळे मोनेराचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना ते आपण बघितले. त्याच्या खाली त्यांनी एक बॉक्स दिलेला आहे, कॅन यू टेल व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ मोनेरा, व्हॉट विल बी द शेप ऑफ बॅसिलस अँड कोकस टाईप ऑफ बॅक्टेरिया, देन राईट अ नोट ऑन युजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरिया. हा तुमचा होमवर्क आहे. तुमच्या होमवर्कसाठी हे 3 क्वेश्चन तुम्हाला आहे आजच्या होमवर्कसाठी. ओके, हे ऑलरेडी आपण डिस्कस केले एवढ्यामध्ये, तुम्हाला पुन्हा ते त्याच्याविषयी हे क्वेश्चन वहीमध्ये लिहायचे आणि ग्रुपवर सेंड करायचे. आता इथे खाली एक मायकोप्लाझ्म शॉर्ट टॉपिक आहे. These are the smallest of the living forms. They do not have cell wall. Many forms are pathogenic. They are found resistant to common antibiotic due to absence of cell wall. गंमत काय आहे की मायकोप्लाझ्मा ही अशी एक कॅटेगरी येते की ते बॅक्टेरिया सारखीच आहे, पण त्यांना सेल वॉल नाही आहे. यांच्यातले बरेचसे फॉर्म्स हे पॅथोजेनिक असतात, म्हणजे हे डिसीज कॉज करतात. आता गंमत असं आहे की जेव्हा आपण एखादा अँटीबायोटिक घेतो तर ते अँटीबायोटिक म्हणजे ते शेवटी केमिकल असतं, ते आपल्या बॉडीत जातं, ब्लडमध्ये मिक्स होतं आणि जिथे जिथे बॅक्टेरिया असतात त्यांच्या सेल वॉलला डिग्रेड करून टाकतात, डिस्ट्रॉय करून टाकतात, समजते? पण यांना तर सेल वॉलच नाही, त्यामुळे बऱ्याचशा अँटीबायोटिकला हे रेजिस्टंट असतात. मायकोप्लाझ्मा ते स्मॉलेस्ट
म्हणू शकतो आपण लिव्हिंग फॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे दे आर फाउंड रेजिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. आलं लक्षात तुम्हाला? फाईन. सो आज आपण काय बघितलं? आज आपण बघितलं जनरल क्लासिफिकेशन विषयी ज्या काही बेसिक गोष्टी होत्या त्या RH विटेकरने जे काही क्लासिफिकेशन सांगितलं ते, आणि त्यातल्या त्यात आपण बघितलं किंगडम मोनेरा. सो आय होप तुम्हाला हे टॉपिक समजले असतील आणि पुन्हा एकदा हे वाचा. मी तेच सांगतो, म्हणजे लेक्चर तर झालंच आहे हे, पुन्हा एकदा ते वाचा. समजा तुम्हाला एखादा पॉईंट नसेल का आला, काही डाऊट असतील तर मला नक्की विचारा. आणि जो होमवर्क मी आत्ता दिला आणि पुन्हा देणारही आहे तो होमवर्क व्यवस्थित कंप्लीट करा. ओके. सो छान मस्त धमाल टॉपिक्स आहेत. म्हणजे आपण इनिशियली काय बेसिक कन्सेप्ट बघितल्या, सिलेबसमध्ये नसलेल्याही बघितल्या, त्यानंतर आपण पुढच्या काही क्लासिफिकेशन रिलेटेड गोष्टी बघितल्या, आणि त्यात आपण आता बघितलं आहे किंगडम मोनेरा. त्याच्यामध्ये आपण युजफुल हार्मफुल बॅक्टेरियाविषयी शेवटचा पॉईंट आणि मायकोप्लाझ्मा आपण स्टडी केला. ओके. सो आय होप तुम्हाला टॉपिक समजला असेल, आवडलंही असेल. परत रीड करा. जर काही डाऊट असतील तर नक्की विचारा. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा टॉपिक बघूया. लवकरच भेटूया. बाय बाय. टेक केअर.